मित्रांनो, आता अशा प्रकारे अथक परिश्रमानंतर आपली या ठिकाणी फिश करी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हॅलो फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्वातीज व्लॉग। तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग। सकाळचे 8-8:30 वाजले आहे। शिवच्या पप्पांना आज सुट्टी आहे, तर आज आम्ही ठरवलेलं आहे फिश करी करण्याचं, आणि फिश करी माझे मिस्टर बनवणार आहे। ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। शिव आणि शिवचे पप्पा गेले आहे फिश मार्केटमध्ये फिश आणण्यासाठी। चला तर मग मी आता चहा ठेवून घेते, मग बोलते मी तुमच्यासोबत। नमस्कार मंडळी, तर आज स्वातीला मदत म्हणून मी फिश करी बनवण्याचं ठरवलेलं आहे। मी ती तशी खूप छान बनवते, तुम्ही बघितलेच असेल अगोदरच्या ब्लॉगमध्ये, पण आज मी ठरवलं की तिला थोडी मदत करतो, आणि म्हणून मी विचार केला की आज मी फिश करी बनवतोय। चला तुम्हाला मी दाखवतो की फिश करी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य वापरतो आणि मी कशा पद्धतीने फिश करी बनवतो, आणि तुम्ही पण हे सगळं साहित्य वापरून माझ्या पद्धतीने फिश करी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि मी प्रयत्न करतो की प्रत्येक स्टेप तुम्हाला मी दाखवेल, जेणेकरून तुम्ही जेव्हा बनवशाल तर तुम्हाला पण त्या पद्धतीने बनवता येईल। तर चला तर आपण बघूया काय काय साहित्य मी यूज करतोय। सर्वप्रथम मी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले, त्यांना मी उभ्या पद्धतीने म्हणजे स्लाइसमध्ये असे कापून घेतलेले आहे। त्यानंतर 1.5 टमाटे घेतलेले आहे मी, टमाटे खूप जास्त पण नाही, तर एक छोटे छोटे होते 1.5 घेतलेले, त्यांना पण मी उभ्या स्लाइसमध्ये या ठिकाणी कापून घेतले। आणि 2 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। मिरच्या तशा फारशा तिखट नाही आहेत या, पण 2 घेतलेल्या आहेत मी, आणि त्यांना पण सेम उभ्या स्लाइसमध्ये, या तिन्ही गोष्टी मी उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेल्या आहे। हे झालं आपलं टमाटे, कांदा आणि मिरची। आता जे मसाले आहेत ते वेगळे काढलेले, तर या ठिकाणी मी तुम्हाला मसाले दाखवतो। या ठिकाणी जे मसाले पाहिजेत, म्हणजे जे मसाल्याची आपण तयारी करणार आहेत, वेगवेगळे मसाले वगैरे कोणते ते मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, 1 चमचा या ठिकाणी मी धना पावडर घेतलेली आहे, या ठिकाणी 1.5 चमचा मी फिश करी मसाला आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो यूज करू शकता, आणि नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, पण माझ्याकडे होता मग मी यूज करतोय फिश करी मसाला आहे। त्यानंतर 1 चमचालाही थोडी कमी आहे काश्मीरी मिर्च घेतलेली, आणि त्याहीपेक्षा कमी मी लाल मिरची या ठिकाणी घेतलेली, कारण फिश फ्राय मसाला देखील वापरतोय मी, फिश करी मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च वापरतोय, आणि ही पण मिरची आहे, त्यामुळे ही थोडी कमी घेतली ही लाल मिर्च मी, कारण ऑलरेडी 3 मिरच्या झालेल्या आहेत या ठिकाणी, मिर्च पावडर झालेलं आहे। आणि या ठिकाणी हे आहे खोबरे, तर खोबऱ्याचे कुटके करून घेतलेले आहे मी, जास्त बारीक नाही केले आहे, तर कारण याला ग्राइंड करायचं, हे सगळं जे आहे हे आपण ग्राइंड करणार आहोत, तर ते मी तुम्हाला जी चांगली पेस्ट बनवून घेणार आहोत आपण। तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी कांदा परतायला टाकूया, आणि सेम टायमाला जोपर्यंत कांदा परतेल मी या ठिकाणी हे जे मसाले आहेत हे ग्राइंड करून घेतो। चला तर आपण कांदा टाकूया परतायला। 1-2 चमचे, छोटेसे चमचे मी तेल घेतलेलं होतं या ठिकाणी, आणि ते गरम झालेलं आहे तेल चांगल्यापैकी, तर त्यामध्ये मी परतण्यासाठी या ठिकाणी कांदा टाकून देतो। कांदा आपल्याला जास्त काही परतवायचा नाही आहे की तो खूप एकदम लाल झाला पाहिजे असंही काही नाही, नॉर्मल असा पिवळसर कलर त्याला आला पाहिजे, तर आपण तितका परतून घेणार आहे। आणि आपल्याला हा कांदा परतायला थोडा वेळ लागेल, तर जोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत मी तुम्हाला जे मसाले दाखवले होते खोबऱ्याचे आणि आपलं जे काही लाल मिरची वगैरे होती पावडर, तर त्यांचं मी तुम्हाला सांगितलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर ते मी जोपर्यंत हा आपला कांदा परततोय तोपर्यंत मी ते मसाले मिक्सरमधून ग्राइंड करून घेतो, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही, तर हे परतेपर्यंत मी ते ग्राइंड करून घेतो। चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपला कांदा परतून झालेला आहे, तर आता मी या ठिकाणी जे टमाट्याच्या मी स्लाइस केलेले होते ते आणि मिरची हे दोन्ही या ठिकाणी टाकून देतो, आणि ते पण थोडा वेळ आपण चांगलं परतून देऊया। त्याच्यानंतर आपण जे मसाले आहेत ते मी रेडी केलेले आहेत पेस्ट करून, ते मी तुम्हाला दाखवतो। तर हे चांगलं परतून घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर पुढं त्याच्यामध्ये बाकीची पेस्ट टाकूया, तरी परतल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवतो। ओके, परतण्याचं सामग्री होती कांदा, टमाटे आणि मिरच्या, ते परतून झालेलं आहे, ते बघा अशा प्रकारे मस्तपैकी परतलेलं आहे ते या ठिकाणी।
तर या ठिकाणी मी तुम्हाला बोललो होतो आपण पेस्ट करून घेऊया. तर मी ही पेस्ट रेडी केलेली आहे. आपले मसाले आणि जे खोबरं वगैरे होतं, खोबऱ्याला मी थोडं बारीक बारीक कापून घेतलं होतं जेणेकरून मिक्सरमध्ये चांगल्यापैकी बारीक होईल आणि थोडे पाणी ॲड करून त्याला हे केलं होतं. आता हे मसाले वगैरे मी या ठिकाणी याच्यामध्ये ॲड करून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो ते. ठिकाणी आपले मसाले चांगले परतलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. या ठिकाणी त्याला तेल सुटलेलं आहे. तर आपण आता हे जे मसाले परतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण फिश टाकून घेऊया. या ठिकाणी फिशचे असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत. हा मी टुना फिश आणला होता या ठिकाणी. तर त्याचे हे बारीक बारीक पीस केलेले आहे अशा प्रकारे. तर हे मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आपल्या ग्रेव्हीमध्ये. आणि मिक्स करताना याची काळजी घ्यायची की मिक्स करताना ते हळूवारपणे मिक्स करायचे. अदरवाईज या ठिकाणी जे फिश असते ऑलरेडी आपण त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत तर ते आणखी जास्त बारीक म्हणजे असं खराब होण्याची शक्यता असते. कारण आपण जेव्हा हलवत असतो हे फिश आणि आपली जी ग्रेव्ही आहे त्याला मिक्स करत असतो तर त्यावेळेस चान्स असतं की ती फिशचे जे तुकडे आहेत ते खराब होतात, एकदम म्हणजे चिघळल्यासारखे होतात. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित थोडे हलवून घ्यायचे. अशा प्रकारे जरी तुम्ही हलवून घेतलं तरी चालेल, ते मिक्स होईल. आणि याला मी थोडा वेळ परतू देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, गार पाणी ॲड नाही करायचं. ट्राय करायचं की पाणी गरम करा आणि त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ॲड करा. तर हे मी थोडा वेळ आता परतून देतो. त्याच्यानंतर गरम पाणी ॲड करेल आणि आपल्याला जेवढं चवीनुसार मीठ पाहिजे तेवढं मीठ आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. ओके. तर सगळं मीठ वगैरे ॲड करतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवत बनवल्यानंतर. फिश करी चांगल्या प्रकारे झालेली आहे जवळजवळ. मी त्यामध्ये हॉट वॉटर देखील ॲड करून घेतलं होतं. मी तुम्हाला बोललो होतो जेवढं तुम्हाला पाहिजे ग्रेव्ही जितकी पाहिजे असेल त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये हॉट वॉटर ॲड करून घ्या. तर मी ॲड करून घेतलं होतं. आता करी चांगल्या प्रकारे झालेली आहे. मी त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेतो. तर तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे तेवढं चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मी या ठिकाणी हे हाफ जो स्पून आहे तो मिठाचा ॲड करून घेतलेला आहे. ते थोडा वेळ आता 4-5 मिनटं मी त्याला परतून देईन आणि त्यानंतर बंद करेन. चला तर मित्रांनो, आता अशा प्रकारे अथक परिश्रमानंतर आपली या ठिकाणी फिश करी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. दिसायला तर तशी छान दिसते. खाल्ल्यानंतर आता बघूया कशी टेस्ट लागते आणि त्याच्यानंतर स्वाती तुम्हाला सांगेलच की कशी बनलेली आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कशी बनते ते. चला बाय. चला तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे. फिश करी एकदम मस्त झाली होती आणि त्याचबरोबर फिश फ्राय पण थोडे बनवले होते. तुम्ही पण नक्की एकदा फिश करी ट्राय करून बघा. चला तर आत्ता अजून मला भांडे आवरायचे, किचन ते आवरून घेते आणि बोलते मी तुमच्यासोबत. हॅलो फ्रेंड्स, आता संध्याकाळचे वाजले 4. तर आमचा बाहेर जायचा प्लॅन होता. ग्रोसरी शॉपिंग करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला पण ग्रोसरी शॉप दाखवायचं होतं. पण आज आहे भारत-पाकिस्तान मॅच. तर मिस्टरांनी साफ नकार दिला आहे बाहेर जाण्यासाठी. चला तर मी तुम्हाला दाखवते मध्ये काय चालू आहे. आता तुम्ही इथं काय चालू आहे, मॅच बघण्याचं काम चालू आहे. शिव आहे का? तर बाहेर जाण्याचं कॅन्सल झालं आहे. तर मग मी घरीच पाणीपुरी बनवण्याचा प्लॅन केला आहे. तर मग मी पाणीपुरीची सर्व तयारी करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते मी पाणीपुरी कशा प्रकारे बनवलेली आहे. चला तर मग अशा प्रकारे आमची पाणीपुरी तयार झालेली आहे, दाखवते तुम्हाला. इथं आहे पाणीपुरीच्या पुड्या, इथं आहे तिखट पाणी आणि इथं आहे बटाटा आणि वाटाण्याचे एकत्र मिश्रण करून केलेली भाजी आणि इथं आहे कांदा आणि शेव, गोड पाणी. चला तर मग आपली पाणीपुरी अशा प्रकारे तयार झालेली आहे. चला सगळ्यांनी पाणीपुरी खायला. खूप दिवसापासून चालू होतं पाणीपुरी बनवायची, पाणीपुरी बनव. तो बघा आता कसा खातोय. शिवायचा कशी झाली पाणीपुरी? नाहीच आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि पाणीपुरी खूप मस्त झाली होती. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं बसलो आणि आत्ता
शिव आणि माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. शिव आणि माझ्यासाठी इथं चहा ठेवलेला आहे. चला तर मग मी या व्हिडिओला इथेच एंड करते. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चला तर आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. बाय.